हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. इराण व इस्रायलने युद्धबंदीच्या बरोबर 2 महिन्यानंतर सोमवारी प्रथमच एकमेकांवर क्षेपणास्त्र व हवाई हल्ले केले. 8 तासांच्या या संघर्षानंतर इराणी लष्कराने हल्ले थांबवण्याची घोषणा केली. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायलने हल्ले थांबवण्यास राजी झाला आहे. अमेरिका सीजफायरला कायमस्वरूपी करारात बदलण्याचा प्रयत्न करत असताना हा संघर्ष झाला. 28 फेब्रुवारी 2026 ला सुरू झालेल्या युद्धाला 100 दिवस पूर्ण होत असताना या नव्या संघर्षामुळे पुन्हा व्यापक प्रादेशिक युद्धाची शक्यता वाढली आहे. युद्ध विरामानंतर प्रथमच इराणने थेट इस्रायलवर हल्ले केले. तेहरानने याला बैरूत व लेबनॉनमधील इस्रायली कारवाईचे उत्तर असल्याचे म्हटले. यापूर्वी हल्ले वाढले तेव्हा ट्रम्प म्हणाले, दोन्ही बाजूंनी संदेश दिला आहे आणि आणखी हल्ल्याची गरज नाही. या घडामोडींवर ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील वाढते मतभेद उघड केले आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.